नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आता नुकतीच तुम्ही बघितलेले असेल की ग्रुप सी ची ऍड आलेली आहे आणि ती 7,000 प्लस जागांची ऍड झालेली व ही ऍड इतकी वाढणं ही सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आतापर्यंत ज्या मुलांनी 5, 6, 7 अथवा 2, 3, 4 वर्ष अभ्यास केला असेल किंवा जे मुलं नवीन आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे आजपर्यंत जर बघितलं आपण तर आपणच त्याच अनुषंगाने अर्थशास्त्र हा विषय प्री आणि मेन्सला तितकाच महत्वाचा आहे व त्या विषयाला आज आपण किंवा त्या विषयाचा आज अभ्यासक्रम समजून घेणार आहोत की त्यामध्ये नेमके काय प्रश्न येत असतात. गेल्या मागच्या आयोगाच्या 5 ते 7 वर्षाचा आढावा जर घेतला प्रश्न विचारण्याचा इकॉनॉमिक्स बाबत तर यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल का आयोग वारंवार कुठल्या चॅप्टरवर प्रश्न विचारतय किंवा कुठल्या पॉइंटला परत परत प्रश्न विचारतय, कुठल्या एका बाबीभोवती वारंवार प्रश्न विचारतय, या बाबींचं आपण सखोलपणे विश्लेषण करणार आहोत. तर बघा मी बोर्डवर काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य याच्यावर प्रत्येक प्रीला अथवा मेन्सला आपल्याला प्रश्न बघायला मिळतोय. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर आरबीआय, त्यानंतर भारतीय बँकिंग व्यवस्था, दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर पंचवार्षिक योजना, भारतीय कर रचना, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय संघटना आणि काही महत्वाचे निर्देशांक ज्या बाबी 11 ते 12 बाबी ज्या बोर्डवर आहेत वारंवार त्यांच्यावरच हा प्रश्न विचारला जात आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर अर्थशास्त्रावर म्हणजेच अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न येतात तर या भोवती 12 ते 14 प्रश्न हे विचारलेले आपल्या अगदी निदर्शनास येतंय. तर आता याच प्रश्नाचा आपण आढावा घेणार आहोत. मग यामध्ये अजून कुठल्या बाबी येतात यामध्ये का फक्त ही मेन हेडिंगच आहे तेवढीच हेडिंग करायची का तर नाही. आपण आता प्रत्येक टॉपिक मध्ये अजून कुठल्या गोष्टी येतात, काय अभ्यासायचं, काय सोडायचं आणि काय करायचं याबद्दल मी तुम्हाला सखोलपणे समजवणार आहे. तर बघा पहिलाच एक मुद्दा असणार आहे हा आपल्याकडे, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य यामध्ये बघा की कुठले कुठले वैशिष्ट्य येतात. यामध्ये जर बघितलं की भारतीय अर्थव्यवस्था याबद्दल नेमकं काय तर यामध्ये बघा वारंवार आलेले प्रश्न आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर असणार शेतीचा प्रभाव अथवा शेतीचा भाग किती महत्वाचा आहे, किती रोजगार पुरवले जात आहेत, यामध्ये किती उत्पन्न आहे. नंबर 2 भारतीय अर्थव्यवस्थेवर असणारा सेवा क्षेत्राचा प्रभाव. आपण म्हणत असतो की भारतीय अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्यानंतर ही कृषी प्रधान मानली जात होती, कृषी ओरिएंटेड, ऍग्रिकल्चर ओरिएंटेड होती. मात्र आता काय आपण जर बघितलं एकूण जीडीपी मध्ये, एकूण उत्पन्नामध्ये तर 60% हे सेवा क्षेत्राचा वाटा आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही सेवा आधारित आहे. त्यानंतर भारतात असणारा लोकसंख्येचा प्रश्न, त्यानंतर असणारी उत्पन्नातील असमानता याबद्दल येणारे प्रश्न हे वारंवार येत असतात की भारतीय अर्थव्यवस्थेत नेमकं हे काय वैशिष्ट्य आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता या संदर्भात तुम्ही कृषी बघाल, सेवा बघाल, लोकसंख्येचे प्रश्न बघाल यावर किंवा उत्पन्नातील असमानता अशी वैशिष्ट्य ही कृषी क्षेत्रातली येत असतात. त्यासोबत भारतामध्ये असणारे उद्योग आणि उद्योगांचा असणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेवरचा प्रभाव हा सुद्धा यामध्ये आपल्याला बघावयास मिळतोय. मग आपल्याला करायचं काय, भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थे अंतर्गत येणारी जी वैशिष्ट्य आहे ती आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. बघा त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी एखाद दोन प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. त्यानंतर नंबर 2 दुसरी बाब आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नावर जर बघितलं तुम्ही म्हणजे नॅशनल इन्कमवर जर बघितलं तर कधी 1 तर कधी 2 तर कधी 3 प्रश्न विचारले जातात. आता नुकताच एकदा रिपीट झालेला प्रश्न मागच्या अगदी 3-4 वर्षात दोनदा रिपीट झालेला की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. मग यामध्ये येणार काय तर यामध्ये एक बघायचं आहे आपल्याला की ऍक्च्युअल राष्ट्रीय उत्पन्न कोणाला गृहीत धरायचं किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. यामध्ये हा एक
याला उत्तर बघायचं आहे तुम्ही. त्यानंतर दुसरी बाब असणार आहे का राष्ट्रीय उत्पन्नात नेमक्या कोणत्या दोन स्रोतांचा यामध्ये विचार केला जातोय. एक आहे यामध्ये उत्पन्न घटक आणि दुसरा असतो यामध्ये गैर उत्पन्न घटक. हे बारकावे समजून घ्यायचे. जसं उत्पन्न घटक मध्ये आपण चार गोष्टी बघत असतो. यामध्ये येणार भूमी असणारे, कामगार असणार आहे, उद्योजक असणारे, यामध्ये भांडवल असणारे, त्यांना मिळणारा मोबदला असणारे याचा. तर गैर उत्पन्न घटकात फक्त हस्तांतरित देणी असतात. या संकल्पना इथं समजून घ्यायच्या आहेत. गैर उत्पन्न घटकाचा उपयोग किंवा गैर उत्पन्न घटकाचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नात होत नसतं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बारकावे बघत असताना एक गोष्ट अजून समजून घ्यायची की यामध्ये जीडीपी नावाची संकल्पना काय आहे. जीडीपी म्हणजे काय. आता जीडीपी म्हणजे काय तर भौगोलिक सीमेच्या आतमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे वित्तीय वर्षात निर्माण होणारे वस्तू आणि सेवांची बेरीज म्हणजे जीडीपी. पण नुसतं जीडीपी बघूनच होणार आहे का, तेवढं करूनच होणार आहे का, तर नाही. तर या जीडीपी संदर्भात जर आपण विचार केला तर जीडीपी काय इंडिकेट करत असते. जीडीपी हे देशाची अंतर्गत आर्थिक ताकद दाखवत असते. जीडीपी अर्थव्यवस्था किती प्रभावी आहे हे दाखवत असते. जीडीपी हे देशांतर्गत किती वस्तू आणि सेवा बनतायत हे दाखवत असते. मग हे जीडीपी समजल्यानंतर तुम्ही यामध्ये जीडीपी ऋणात्मक पण असू शकतो आणि ते धनात्मक पण असू शकतो. या बाबी बघायच्या आहेत आपल्याला. ऋणात्मक आणि धनात्मक जीडीपी बघितल्यानंतर तुम्हाला जीडीपीचे अजून दोन प्रकार बघायचे आहेत. एक मौद्रिक जीडीपी आणि दुसरी असणार आहे वास्तविक जीडीपी. आता मौद्रिक आणि वास्तविक बऱ्याच वेळेस येत आहे आपल्याला की मौद्रिक जीडीपी कशावर मोजला जातो तर बाजार किमतीवर, घटक किमतीवर. कुठला तर वास्तविक. आणि दोघांद्वारेही आपल्याला काय काढला जातो तर जीडीपी डिफ्लेक्टर आपल्याला काढला जात असतो. तर तुम्हाला जीडीपी मध्ये जीडीपी काय आहे, जीडीपीची व्याख्या समजून घ्यायची आहे. जीडीपी काय इंडिकेट करत असते ते बघायचं आहे. त्यानंतर जीडीपी ऋणात्मक धनात्मक काय असतंय ते बघायचं आहे. त्यानंतर मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यामध्ये नेमका फरक काय यामध्ये ह्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतरची एक संकल्पना आहे बघा यामध्ये की जीडीपी नंतरची बाब तुम्हाला असणार आहे ती म्हणजे एनडीपी. जीडीपी मधनं घसारा मायनस केल्यानंतर जी बाब उरते त्याला म्हणतो आपण एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर तिसरी संकल्पना बघायची आहे जीएनपी. कुठली जीएनपी ही संकल्पना बघायची बघा आपल्याला. जीएनपी. आता जीएनपी म्हणजे काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता ग्रॉस नॅशनल म्हणजेच काय तर आपल्याला यामध्ये आपल्याच देशाबद्दल विचार करायचा आहे, भारताबद्दलच विचार करायचा आहे आपल्याला. मग भारताबद्दल विचार करायचा म्हणजे काय भारतीयांबद्दल आणि भारताबद्दल एवढाच विचार करायचा आहे यामध्ये. म्हणजेच काय तर बघा मी आता फक्त हा सिलेबस सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला शिकवत नाही. तरी मध्ये मध्ये ज्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील त्या मी तुम्हाला सांगत जाईल. जीडीपी मध्ये एकूण आपला जो जीडीपी आहे ज्यामध्ये आपले नागरिक किंवा कंपनी जे विदेशात आहेत त्यांनी जे उत्पन्न कमवलं त्यांचं फक्त निव्वळ उत्पन्न जीडीपी मध्ये ऍड करायचं आहे म्हणजे प्लस करायचं. आणि जे विदेशी नागरिक किंवा कंपनी जे भारतात आलेले असतील त्यांचं उत्पन्न जे आहे जे निव्वळ उत्पन्न आहे ते त्यातनं मायनस करायचं. जी संकल्पना उरते त्याला म्हणतात जीएनपी. आणि आता यामधली शेवटली संकल्पना असते एनएनपी म्हणजे जीडीपी मायनस घसारा. यालाच म्हणतो आपण एनएनपी. तर ह्या गोष्टी अशा आहेत बघा की तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 4 संकल्पना बारकाईने बघायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एखादा प्रश्न आलेलाच आहे. यामध्ये जीडीपी नंतर तुम्हाला बघायचं आहे एनडीपी, एनडीपी नंतर बघायचं आहे तुम्हाला जीएनपी आणि जीएनपी नंतर बघायचं आहे तुम्हाला एनएनपी. ह्या 4 गोष्टी हे बारकावे बरोबर समजून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात महत्वाची एक बाब आहे त्या म्हणजेच आधारभूत वर्ष. आता आधारभूत वर्षावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. बेस इयर असं वर्ष की ज्यामध्ये किमतीतील चढ उतार अतिशय कमी प्रमाणात असेल म्हणजेच अतिशय किंमत कमी होणं किंवा किंमत वाढणं हे काय असणार आहे बऱ्यापैकी स्थिर असणार आहे. असं वर्ष म्हणजे आधारभूत वर्ष. सोप्या भाषेत समजून घेतलं तर मग आधारभूत वर्षावर ज्या काही कमिट्या आहेत किंवा जे आतापर्यंत आधारभूत वर्ष जाहीर केलेले आहेत त्यांच्यावर प्रश्न येत असतो. जसं की पहिला आधारभूत वर्ष यामध्ये 48, 49, त्यानंतर 1960, 70, 1970,
1900 एक मिनिट, त्यानंतर बघा 1948, 49, 1960, 61, 1970, 71, 1980, 81, 1993, 94 बघा या ठिकाणी जरा हा बदल जाणवतोय बघा आपल्याला. कारण का बदल जाणवतोय, कारण 90-91 यामध्ये नव्हतं. कारण आपल्याला माहितीच आहे त्या 90-91च्या काळामध्ये भारतात सगळ्यात मोठं आर्थिक संकट आलेलं होतं. त्यानंतर 1999, 2000, 2004, 2005, त्यानंतर 2011, 2012 आणि आता 2022, 2023 यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आता या बाबी तुम्हाला बरोबर लक्षात ठेवायच्या आहेत की आधारभूत वर्ष तुम्हाला बरोबर समजून घ्यायचंय. आधारभूत वर्ष मग आधारभूत वर्षासाठी ज्याही कुठल्या कमिट्या असतील तेही बघून घ्यायचे आहेत तुम्हाला. यामध्ये जसं 2004 ला सेनगुप्ता समिती असेल, त्यानंतर 2011-12 ला सुंदरम समिती असणार आहे, त्यानंतर आता जी विश्वजित गोल्डर समिती आहे ती आपल्याला रिसेंट मधला आधारभूत वर्षाला आहे, ते समजून घ्यायचे यामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अजून कुठल्या बाबी येणार, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या समित्या यामध्ये घेणार बघा. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या समित्या कुठल्या कुठल्या करायच्या आहेत आपल्याला, कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या आहेत यामध्ये, तर राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ची व्यवस्थित करायची आहे, ज्याचे अध्यक्ष प्रसंतचंद्र महालनोबिस होते, हे व्यवस्थित करायचे बघा तुम्हाला. त्यानंतर यामध्ये शिफारशी करायच्या आहेत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती खास करून दोन व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. एक आहे उत्पादन आणि दुसरी उत्पन्न. या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सीएसओ काय होती, एनएसएस त्याचं एनएसएसओ हे काय होतं, त्यानंतर आता रिसेंट मध्ये दोघांचं एकत्रीकरण करून एनएसओ हे काय करण्यात आलेलं आहे. आणि मग शेवटली बाब, शेवटला मुद्दा यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, ते म्हणजेच ग्रीन जीडीपी म्हणजेच हरित जीडीपी तुम्हाला बघायचं आहे की हरित जीडीपीची सुरुवात कोणी केली, आपण ते मॉडेल स्वीकारलं का, त्याच्यावर कुठली कमिटी होती का, यावर प्रश्न बघायचे. परत एकदा रिपीट करतोय, राष्ट्रीय उत्पन्न बघत असताना तुम्हाला बघायचंय की उत्पन्न घटक नेमके कोणते कोणते आहेत. उत्पन्न घटक बघायचे, गैर उत्पन्न घटक बघायचे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 4 संकल्पना बघायच्या आहेत, ज्यामध्ये जीडीपी, त्यामध्ये एनडीपी, त्यानंतर जीएनपी, त्यानंतर एनएनपी. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची समिती बघायची तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची समिती, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारत स्वातंत्र्याच्या अगोदर ही कुठली समिती होती का, याचाही आढावा घ्यायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशी बघायच्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या प्रमुख 2 बाबींकडे लक्ष द्यायचं आहे, उत्पादन आणि उत्पन्न, त्यानंतर ग्रीन जीडीपी. आणि वारंवार आलेला एक प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, ती साठा संकल्पना नाही, इत्यादी गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्यानंतर चला आपण पुढे जाऊ. त्यामध्ये पुढचा एक मुद्दा सांगितलेला आहे बघा मी, तो म्हणजे आरबीआय. आरबीआयच्या सुरुवातीला तुम्हाला पार्श्वभूमी बघणं गरजेचे आहे की आरबीआय निर्माण झाली, तिचा ऍक्ट आरबीआय 1934 चा आणि 1 एप्रिल 1935 ला आरबीआय निर्माण झाली. निर्माण झाल्यानंतर यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी काही येणार त्या पाठ असल्या पाहिजेत. जसं आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण, ऑसबॉर्न स्मिथ बघा, ऑसबॉर्न स्मिथ यांचा कालावधी 1935 ते 1937. त्यानंतर ब्रेड टेलर यांचा कालावधी 1937 ते 1943. त्यानंतर सी डी देशमुखजी यांचा कालावधी 1943 ते 1949. आणि त्यानंतर येणार आहे बेनेगल रामारावजी यांचा कालावधी 1949 ते 1957. फॅक्च्युअल गोष्टी पाठ करायच्या आहेत, ज्यामध्ये बघा की पहिले आरबीआयचे गव्हर्नर कोण, ऑसबॉर्न स्मिथ. त्यानंतर ब्रेड टेलर, म्हणजे चलनावर पहिल्यांदा जर कोणी सही केलेली असेल तर ती सही केलेली आहे ती म्हणजे ब्रेड टेलर यांनी.
त्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर कोण? सी.डी. देशमुख. आणि यांच्याच काळामध्ये निर्माण झालेल्या खासगी लोकांनी निर्माण केलेली आरबीआय ही सरकारच्या मालकीची झाली. म्हणजे 1949ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. हे तुम्हाला बघायचं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर असणारे बेनिगल रामारावजी, यांचा कालावधी व्यवस्थित बघायचा आहे. यांच्या कालावधीत काय काय बाबी झालेल्या असतील, 1957ला नेमकं काय झालेलं आहे, प्रमाण निधी पद्धत काय होती, किमान निधी पद्धत काय होती, त्यामध्ये बघायचं आहे बघा. त्यानंतर आरबीआय, महत्वाच्या गोष्टी की आरबीआयचं वैशिष्ट्य काय, आरबीआय काय काम करते, आरबीआय काय, तर आरबीआय ही बँकांची बँक आहे, बँकांची अंतिम ऋणदाता आहे, सर्व व्यापारी बँकांची बँक आहे, ही सरकारची बँक आहे, यामध्ये राजकीय हस्तक्षेप कुठलाच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तेजी आणि मंदीवर नियंत्रण ठेवणे. हे सगळ्यात महत्वाची बाब आहे मित्रांनो. मग आता तेजी आणि मंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय अंतर्गत एक धोरण येत असतं. त्या धोरणाचं नाव आहे मौद्रिक धोरण. कोणतं धोरण? मौद्रिक धोरण. या मौद्रिक धोरणावर वारंवार प्रश्न आलेले आहेत बघा. मग हे मौद्रिक धोरण यामध्ये दोन साधनं येत असतात तेजी मंदी नियंत्रणात आणण्यासाठी. एकाला म्हणतो आपण संख्यात्मक आणि दुसऱ्याचं नाव आहे गुणात्मक. एक आहे संख्यात्मक, दुसरं गुणात्मक. या दोघांपैकी आरबीआयवर आतापर्यंत जेवढेही प्रश्न आलेले असतील त्यापैकी तुम्ही बरोबर बघा 75% क्वेश्चन हे संख्यात्मक साधनांवर आलेले आहेत. मग संख्यात्मक साधनांमध्ये काय बघायचं आहे आपल्याला? यामध्ये बघायचं आहे आपल्याला CRR, SLR, त्यानंतर रेपो, रिव्हर्स रेपो, त्यानंतर बँक रेट, त्यानंतर खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री ज्याला आपण OMO या नावाने ओळखत असतो, त्यानंतर MSF इत्यादी आपल्याला बाबी यामध्ये बघाव्या लागतात. मग यामध्ये लेक्चर सुरू असताना मी या गोष्टी बरोबर समजवेन तुम्हाला की CRR काय असते, की व्यापारी बँकांनी आपल्याकडील आरबीआयने ठरवून दिल्याप्रमाणे काही रक्कम आरबीआय कडे देणे किंवा ठेवणे यालाच म्हणतो आपण CRR, कॅश रिझर्व्ह करणे, कॅश रिझर्व्ह रेशिओ ह्याचं नाव असते बघा. अशा एक सोप्या भाषेत मी लेक्चर मध्ये समजूनच देणार आहे सगळ्या गोष्टी. मग गुणात्मक मध्ये काय आहे? कर्जाचं रेशनिंग असणार आहे. त्यानंतर तारणपत्र आणि कर्ज रक्कम यातला गाळा ठरवणे हे असणार आहे. ठीक आहे. नैतिक समजावणी यामध्ये असणार आहे. तर ह्या आरबीआय मध्ये आपल्याला इत्यादी गोष्टी बघायच्या आहेत आणि याच्यावर वारंवार प्रश्न येत असतात. खास करून या बाबी व्यवस्थित करायच्या असतात. मग याच्या अंतर्गत जे धोरण मांडले जातात त्यामध्ये बघायचंय की महाग पैशाचे धोरण हे कधी लावलं जातंय किंवा कधी आकारलं जातंय. त्यानंतर स्वस्त पैशाचे धोरण हे नेमकं कधी गव्हर्नमेंट तर्फे, आरबीआय तर्फे कधी आकारलं जातंय एवढं आपल्याला बघायचं आहे. आरबीआय मध्ये जर बघितलं तुम्ही तर या बाबींवर जास्तीत जास्त आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊ. पुढचा एक मी मुद्दा सांगितलेला होता तो म्हणजे व्यापारी बँक. भारतातील व्यापारी बँक, भारतातील व्यापारी बँक किंवा व्यापारी बँका यामध्ये बघायचं आहे की आता भारतीय बँक क्षेत्राचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल, जसं आपण फॅक्च्युअल पार्टच करत असतो. 1770 मध्ये अलेक्झांडर नावाच्या कंपनीने बँक ऑफ हिंदुस्तान नावाची भारतातली पहिली बँक निर्माण केली. ज्याप्रमाणे आपण बँक ऑफ हिंदुस्तान किंवा या अलेक्झांडर कंपनी विषयी वाचतो की ज्याने बँक ऑफ हिंदुस्तान नावाची बँक निर्माण केली, त्याच पद्धतीने भारतीय बँका ह्या कधी निर्माण झाल्या? भारतीय लोकांनी तयार केलेल्या. ज्यामध्ये आपण दोन गोष्टी बघत असतो की अवध कमर्शियल बँक आणि दुसरी पंजाब नॅशनल बँक. आता अवध कमर्शियल बँक, पंजाब नॅशनल बँक ह्या दोन गोष्टी आपल्या समोर येतात. एक निर्माण झालेली होती ही 1881 ला, दुसरी निर्माण झाली 1894 ला. ही लाला हरिकिशन यांनी निर्माण केलेली बँक. मग या दोघांमध्ये फरक काय? बऱ्याच वेळेस आपण गोंधळतो. तर ही भारतीयांच्या मर्यादित अधिकारांच्या तत्वावर निर्माण झालेली बँक होती. तर ही पूर्णतः भारतीयांच्या मालकीची बँक होती. तर पूर्णतः भारतीयांची मालकीची असणारी बँक पहिली होती पंजाब नॅशनल बँक. त्यानंतर आपल्याला बघायचं असतं बघा, या बँकिंग व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रेसिडेन्सी बँका व्यवस्थित करायच्या, या वारंवार विचारल्या जातात. जी 1806 मध्ये पुढे
1806, 1840, 1843 मध्ये ज्या 3 प्रेसिडेन्सी बँका निर्माण झालेल्या होत्या, ज्याला आपण म्हणतो बँक ऑफ कोलकाता, त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, या तिघही बँका व्यवस्थित करायच्या आणि यांची समरी सुद्धा व्यवस्थित करायची. कारण पुढे या बँका निर्माण झाल्या, पण 1921 मध्ये या बँकेचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक तयार करण्यात आली आणि पुढे भारत स्वातंत्र्यानंतर 1951च्या एडी गोरवाला समितीच्या याच इम्पेरियलचे रूपांतर 1955 मध्ये आपण एसबीआय ऍक्ट 1955 चा करून यालाच आपण एसबीआय बनवलेलं होतं. हे आपल्याला बँकिंग मध्ये बघायचं आहे. यामध्ये मग अजून या व्यतिरिक्त काय बघायचं आहे आपल्याला बँकिंग मध्ये, तर तुम्हाला काही संकल्पना पण बघायच्या आहेत यामध्ये. त्यामध्ये खाजगी बँका, या खाजगी बँकांमध्ये 2 प्रकारे बघायचे आहेत. बघा, तुम्हाला प्रश्न आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. बघा, खाजगी बँकांमध्ये एक आहे जुन्या खाजगी बँका आणि दुसरं बघायचे आहेत तुम्हाला नव्या खाजगी बँका. आता जुन्या खाजगी आणि नव्या खाजगी म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगतोय बघा, की 1991 मध्ये किंवा 91च्या अगोदर ज्या बँका खाजगी लोकांनी निर्माण केलेल्या आहेत, कोणत्या बँका सोडून, ज्या बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे, ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, त्या बँका सोडून जेवढ्याही बँका उरलेल्या आहेत त्यांना म्हणतात जुन्या खाजगी बँका. सोप्या भाषेत सांगायचं, 91च्या अगोदर खाजगी लोकांच्या, सरकारकडे न गेलेल्या, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर नव्या खाजगी बँका 91 नंतर ज्या निर्माण झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग भारतीयांच्या आणि परकीयांच्या सुद्धा, कारण नरसिंह कमिटीच्या शिफारशीनुसार परकीय बँका भारतात यायला अनुमती मिळालेली होती. यामध्ये हे बघायचंय. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट एक बघायची आहे बघा, ते म्हणजे एक अनुसूचित बँका कुठल्या असतात, शेड्यूल बँक, आणि दुसऱ्या असतात त्या गैर अनुसूचित बँका. यामध्ये फरक काय बघा, तुम्ही बघाल तर याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे, अगदी एका शब्दात लक्षात राहतंय बघा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1934चा आरबीआयचा ऍक्ट आहे. कुठला, आरबीआयचा ऍक्ट. त्यामध्ये सूची क्रमांक 2 मध्ये, सूची क्रमांक किती, सूची क्रमांक 2 मध्ये ज्या बँकांच्या नोंदी आहेत त्यांना म्हणायचं अनुसूचित बँका, आणि ज्या बँकांच्या सूची क्रमांक 2 मध्ये नोंदी नाही त्याला म्हणायचं गैर अनुसूचित बँका. इतकं सोपं आहे. यामध्ये शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक, असं लक्षात ठेवायचं यामध्ये. आता बँकांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की बँकांचं राष्ट्रीयकरणावर प्रश्न येत असतो बघा. राष्ट्रीयकरण, मग तुम्हाला 2 राष्ट्रीयकरण लक्षात ठेवायचंय बँकांची, की जे झालेलं होतं 1969 ला, की जे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं इंदिरा गांधीजींच्या काळात, आणि दुसरं होतं की 1980 मध्ये इंदिरा गांधीजींच्याच काळात 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. ते लक्षात ठेवायचं. आतापर्यंत प्रश्न विचारल्यामध्ये एक आहे की किती ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, राष्ट्रीयकरणाचा नेमका हेतू काय होता, राष्ट्रीयकरणाने साध्य काय होणार होतं, या बाबी यामध्ये बघायच्या असतात. जर संकल्पनात्मक किंवा कॉन्सेप्च्युअल बेस जर प्रश्न आला तर राष्ट्रीयकरण करण्याचा हेतू काय किंवा राष्ट्रीयकरणाचे परिणाम काय झाले याच्यावर प्रश्न येत असतो बघा. मग ह्या 14 बँका आणि या 6 म्हणजे टोटल 20 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. या बँकांच्या ठेवी कितीच्या वर, 200 करोडच्या वर होत्या. ते एकूण 6 बँका ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, या सगळ्या बाबी विचारलेल्या आहे, तुम्हाला यापुढे एक बाबी करायची आहे का या 14 बँकात नेमक्या कुठल्या बँक होत्या. आवर्जून सर्वाधिक ठेवी असणाऱ्या 5 बँक यातल्या करायच्या आहेत. लास्ट यामध्ये 2 बँक करायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर यामध्ये सर्वाधिक ठेवी असणारी बँक कुठली होती, सर्वात कमी ठेवीची बँक कुठली होती, या बाबी यामध्ये तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. प्रश्न बऱ्यापैकी इथं येत असतात. आता आरबीआयला लावूनच तुम्हाला एक गोष्ट करायची आहे बघा. जरी आपल्याला असं वाटत असलं की आरबीआय फक्त त्यामध्ये मौद्रिक धोरण, संख्यात्मक, गुणात्मक साधनं यापुरताच का, नाही तर चलन व्यवस्था सुद्धा यालाच लावून आपल्याला अभ्यास करायचा असतो. आता चलन व्यवस्था यामध्ये अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला तेजी आणि मंदी याचाही अभ्यास आपल्याला इथंच करायचा असतो बघा. तेजी म्हणजे भाववाढ, आणि भाववाढ किती प्रकारची असते, 4 प्रकारची असते. यामध्ये पहिली असते ती म्हणजे रांगणारी.
दुसरी असते ती म्हणजे चालणारी, तिसरी असते ती म्हणजे पडणारी, आणि चौथी असते बेसुमार. आता यामध्ये बघा, आता ही गोष्ट सांगण्याजोगी का, आता नुकत्याच झालेल्या एका मेन्सला हाही प्रश्न विचारलेला होता बघा, यांच्यावर एक प्रश्न विचारलेला होता यामध्ये. ठीक आहे, मग आता रांगणारी म्हणजे काय, रांगणारी म्हणजे काय, तर रांगणारी म्हणजेच की भाववाढ ही या प्रमाणात असेल, इतक्या कमी प्रमाणात असेल की ती रांगत रांगत चालली, म्हणजे अतिशय स्लो आहे. कंडिशन अशी असते की मंदीचं सावट निर्माण झालेलं असतं, मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असते. महागाईचा दर किती असणार आहे, 0 ते 3% पर्यंत. त्यानंतर चालणारी 3 ते 7% 7 ते 10 मध्ये ही पडणारी, तर इकडे 20% प्लस जी असते ती असते बेसुमार, की जे अतिशय जास्त महागाई मानली जाते बघा. मग या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात चांगली बाब किंवा सर्वात चांगली भाववाढ काय मानली जाते, तर चालणारी असते बघा. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी, दारिद्र्य कमी करण्यासाठी, आपले जे जे देशातले प्रश्न आहेत की जे देशाच्या अर्थव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करतायत, की जे आर्थिक बाबतीतले प्रश्न आहेत, त्याच्यावरचं एक छानसं उत्तर असतं की महागाईचा रेट हा 3 ते 7% असला पाहिजे. आणि उर्जित पटेल कमिटीने सुद्धा म्हटलेलं होतं की महागाई ही 4% छान असते, विकासात्मक असते असं म्हटलेलं होतं. मग या ठिकाणी आपण बघायचंय, ज्या ज्या वेळेस रांगणारी त्या वेळेस मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते, आणि ज्या ज्या वेळेस पडणारी किंवा बेसुमार त्या वेळेस अतिशय जास्त भाववाढ होत असते, अतिशय जास्त. आणि या भाववाढीच्या कंडिशन मध्ये सरकार एक धोरण राबवत असते, त्या धोरणाचं किंवा एक बजेट मांडत असते, त्याला म्हणतात शिलकीचा बजेट किंवा शिलकीचा अर्थसंकल्प असतो. तर ज्या ज्या वेळेस रांगणारी भाववाढ असते, मंदी सदृश्य कंडिशन असते, त्या वेळेस सरकार त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडत असतात. आणि आरबीआयची भूमिका असते या ठिकाणी, आरबीआयची भूमिका, ज्या ज्या वेळेस भाववाढ जास्त असते त्या वेळेस आरबीआय महाग पैशाचे धोरण राबवत असते, ज्याला आपण म्हणतो डिअर मॉनिटरिंग पॉलिसी. आणि ज्या ज्या वेळेस मंदी सदृश्य कंडिशन असते त्या वेळेस आरबीआय स्वस्त पैशाचे धोरण राबवत असते, ज्याला आपण चीप मॉनिटरिंग पॉलिसी या नावाने ओळखत असतो. तर बघा, फॅक्च्युअल डाटा हा असतो आणि अप्लाइड बेस तुम्हाला असं विचार करायचं असतं यामध्ये, पण यासाठी संकल्पना क्लिअर असणं गरजेचं असतं मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत बघा. आता हे झाले 3 पॉइंट क्लिअर केलेत आपण. पुढचा पॉइंट आहे दारिद्र्य. आता दारिद्र्यात काय काय येऊ शकतं, तर दारिद्र्यात 2 बाबी बघायच्या आहेत बघा तुम्हाला. एक तर नॉर्मल गोष्ट की दारिद्र्य म्हणजे काय असते, दारिद्र्याची व्याख्या काय आहे ते क्लिअर करून घ्यायची यावर. दारिद्र्याची व्याख्या आपल्या देशाची कुठली आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुठली आहे, वर्ल्ड बँकेची कुठली, IMF ची कुठली, त्याही बघून घ्यायच्यात यामध्ये. त्यानंतर 2 प्रकारचं, एक निरपेक्ष आणि दुसरं सापेक्ष पद्धतीचं दारिद्र्य. मग यामध्ये वारंवार प्रश्न येतो की नेमकं भारतात कोणत्या पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं, तर निरपेक्ष. आणि ज्या विकसित कंट्री आहेत त्यांच्या ठिकाणी कशा पद्धतीने मोजलं जातं, तर सापेक्ष पद्धतीने मोजलं जात असतं. कोणत्या पद्धतीने, सापेक्ष पद्धतीने मोजलं जात असतं. आता दारिद्र्य मोजण्याबाबत आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या म्हणजे समित्या कराव्या लागतात. समित्यांवर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत यामध्ये, समित्यांवरचे प्रश्न. मग आपल्याला समित्यांवर कोणत्या कोणत्या समित्या आजपर्यंत जास्त आलेल्या आहेत तुम्हाला बघायचं आहे. त्यामध्ये बघा, एक असणारे अलग कार्यगट. अलग कार्यगट तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचा आहे, अलग कार्यगट, त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे लकडवाला गट. लकडवाला गट. त्यानंतर बघायचं आहे तुम्हाला तेंडुलकर समिती. अगदी IMP समिती आहे बघा, तेंडुलकर समिती. त्यानंतर रंगराजन समिती. वारंवार येणारे प्रश्न आहेत या 3 कमिट्यांवर बघा, वारंवार येणारे प्रश्न ह्या 3 कमिट्यांवर. तेंडुलकर समिती हे सर्वात जास्त विचारलेले आहे, सर्वात जास्त.
मग यामध्ये फरक काय बघायचा आहे बघा, की यावर कुठे कुठे प्रश्न आलेले. तर यामध्ये आपण बघतो की 3 बाबी लक्षात ठेवायच्या आहेत यामध्ये यामध्ये की दारिद्र्य भारतात नेमकं मोजत असताना ह्या कमिट्यांनी केलेल्या नेमक्या शिफारशी काय. आणि एक प्रश्न वारंवार येतो की अन्न वस्त्र निवारा यांच्या सोबत आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा इन्क्लूड करा अशी शिफारस कोणत्या समितीची होती हे सुद्धा विचारलेलं आहे. मग यामध्ये बघा पहिली गोष्ट URP, त्यानंतर MRP आणि तिसरा आहे MMRP. हे 3 रिकॉल पिरियड सांगण्यात आलेले होते बघ. पहिला जो रिकॉल पिरियड आहे URP हा सांगण्यात आलेला होता लकडवाला या समितीकडनं. त्यानंतर MRP हा सांगण्यात आलेला होता तेंडुलकर समितीकडनं आणि MMRP हा सांगण्यात आलेला होता रंगराजन समितीकडनं. मग तुम्हाला एक बघायचं आहे की यामध्ये नेमकं काय URP म्हणजे नेमकं काय. URP म्हणजे नेमकं काय की यामध्ये एका महिन्यामध्ये सर्व उपभोग्य वस्तूंचा विचार केला जातोय. तर MRP म्हणजे काय, मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे काय की यामध्ये 365 दिवसात 5 वस्तूंचा विचार केला जातोय. यामध्ये आरोग्य शिक्षण कपडे वगैरे यांचा विचार. तर MMRP यामध्ये 3 भागात डिवायडेशन केलेलं आहे बघा. 7 दिवसातल्या वस्तूंचा विचार करा, 30 दिवसांच्या वस्तूंचा विचार करा यामध्ये. ठीक आहे, 365 दिवसांच्या 5 वस्तूंचा विचार केला. या बाबी तुम्हाला आवर्जून दारिद्र्यात बघायचंय आणि दारिद्र्यामध्ये जरा अप्लाइड पण बघायचंय की दारिद्र्य म्हणल्यानंतर काय होतंय, दारिद्र्याचे दुष्परिणाम काय होत आहेत. ठीक आहे, दारिद्र्य कशा पद्धतीने निर्मूलन करता येईल आणि दारिद्र्याला लावूनच दारिद्र्य निर्मूलन करण्यासंदर्भात दारिद्र्य निर्मूलन करणे आणि बेरोजगारी नष्ट करणे यासाठी सरकारने कोणत्या योजना आतापर्यंत सुरू केलेल्या आहेत ह्या आवर्जून करायच्या आहे. याच्यावर एक प्रश्न बऱ्यापैकी येतोच. मग तुम्हाला बघायचं आहे की अगदी आवर्षण प्रणव कार्यक्रम हा 1973 72 73 पासून 73 74 पासून तर आज तागा 2025 26 पर्यंत या बजेट पर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आहेत, त्या योजनांची उद्देश, त्या योजनांची वर्ष हे सगळं बघायचं आहे बघा व्यवस्थित. याच्यावर एक प्रश्न बऱ्याच अंशी आपल्याला बघावयास मिळत असतो. चला त्यानंतर आपण दारिद्र्य तुम्हाला कळलंच असणार आहे की यामध्ये काय काय प्रश्न येणार आहे. एक, दारिद्र्य केल्यानंतर निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्य बघायचं आहे, सापेक्ष बघायचं आहे, भारत कुठल्या पद्धतीने मोजतोय ते बघायचं आहे. त्यानंतर समित्यांमध्ये गौरव दत्त असणारे, अलग कार्य गट असणारे, लकडवाला गट असणारे, तेंडुलकर गट असणारे, रंगराजन समिती असणारे ते बघायचं आहे. तुम्ही त्यांच्या शिफारशी बारकाईने बघायच्या आहेत. त्यानंतर URP पद्धत काय आहे दारिद्र्य मोजण्याची, यामध्ये MRP काय आहे, MMRP काय आहे, तिघांमध्ये फरक काय आणि तिघही ह्या जे रिकॉल पिरियड आहेत तिघही हे कोणत्या समितीने सांगितलेले आहे ते आवर्जून बघायचे. आणि याच सांगण्यानुसार याच कमिट्यांनुसार मग भारतामध्ये नेमकं दारिद्र्य किती आहे, दारिद्र्याचे प्रमाण किती आहे ते शहरी भागात आणि ग्रामीण भागात हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. जसं मागच्या जर तुम्ही 1-2 एक्झामचा जर आढावा घेतला असेल तर तेंडुलकर समितीने विचारलेल्या किंवा सांगितलेल्या शिफारशीमधील ग्रामीण भागातील शहरी भागातील दारिद्र्य विचारलंय. तुम्ही राज्यसेवा प्रीचा पेपर बघा. त्यानंतर तुम्ही मागे जर कुठल्याही प्रीचा किंवा ऑलमोस्ट या 5, 7, 8, 10 वर्षाचा पेपर जर तुम्ही काढला प्रीचा अथवा मेनचा तर तेंडुलकर समितीने खास करून सांगितलेल्या त्या 2004-5च्या असतील, 2011-12च्या असतील किंवा 2009-10 मधल्या असतील, दारिद्र्याचं प्रमाण भारतात नेमकं किती आहे शहरी आणि ग्रामीण भागात ह्या बाबी आवर्जून करायच्या आहेत. आणि त्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य हे टप्प्याटप्प्याने त्या वर्षात कोणत्या राज्यात आहे त्याचा क्रम किंवा ऍटलिस्ट पहिलं तरी पाठ करायचं आहे. हा कदाचित भविष्यात तुम्हाला एखादा प्रश्न याच्यावर अजून एकदा दिसेल. ठीक, चला त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे बेरोजगारीकडे. आता खरं तर दारिद्र्य आणि बेरोजगारी या सोबतच अभ्यासाच्या बाबी आहेत. कारण बेरोजगारी निर्माण झाली की दारिद्र्य निर्माण होतच, रोजगार आला की दारिद्र्य निर्मूलन होतं. असं म्हणून तर रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकारकडनं योजना चालू केल्या जातात. मग बेरोजगारीत काय बघायचं आहे तुम्हाला की नेमकं बेरोजगार कोणाला म्हणायचं.
15 ते 59 वयोगटातील व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणायचं, पण बेरोजगारीची व्याख्या व्यवस्थित समजून घ्यायची. बेरोजगार म्हणजे असा व्यक्ती आहे त्या वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हा सक्षम असून सुद्धा मागून पण याला काम मिळत नाही, तर त्याला म्हणायचं बेरोजगार. ही बेरोजगारीची व्याख्या आहे. मग या वयाचा विचार केला जातो आणि त्यासाठी एक दर काढला जातो, त्यालाच म्हणतात श्रम शक्ती दर, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. याबद्दल अभ्यास करायचा. यामध्ये काय तर दारिद्र्या संदर्भात नेमकं दारिद्र्य मोजण्याच्या या पद्धती किंवा दारिद्र्याचे किंवा बेरोजगारीचे यामध्ये प्रकार कुठले कुठले आहेत. बेरोजगारीचे प्रकार, मग या बेरोजगारीचे प्रकार बघत असताना तुम्ही बघायचंय की यामध्ये सर्वात जास्त येणारी छुपी म्हणजे ज्याला म्हणतो मी अदृश्य बेरोजगारी, हे सर्वात जास्त प्रश्न विचारलेला आहे. अदृश्य बेरोजगारी ही शेतीच्या क्षेत्रात जास्त आहे. बघा एकदा परत सांगतो, मी असं म्हटलं का की शेतीतच आहे? मी असं म्हणतोय शेतीमध्ये जास्त आहे. ठीक आहे. मग आपल्या लेक्चरमध्ये एमपी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, एमपी अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला आपलं लेक्चर मिळणारच आहे. त्यामध्ये तुम्हाला याच्या सखोल गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. बघा की त्यामध्ये यामध्ये सीमाधारकता शून्य काय असते, शेतीतच ही बेरोजगारी का जास्त असते, यामध्ये तिकडेच का जास्त प्रमाण याचं असतं, आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील हीच समस्या का ज्वलंत आहे. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रबळ प्रश्न हाच काय, हा आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे विस्तृतपणे बघावयास मिळणार आहे. चला त्यानंतर आपण दुसरीकडे जाऊ, म्हणजे पुढच्या प्रकाराकडे जाऊ, संरचनात्मक बेरोजगारी. आता या ठिकाणी म्हटलेलं होतं बघा मी, शेती जास्त प्रमाणे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय, व्यक्तीकडे काम करण्यासाठी जर कौशल्य नसेल आणि कौशल्याअभावी, स्किल अभावी त्या व्यक्तीला काम सोडावं लागत असेल, तर त्याला म्हणायचं संरचनात्मक बेरोजगारी. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट बघायची या ठिकाणी एक गोष्ट बघायची का ही संरचनात्मक बेरोजगारी ही बघत असताना तुम्हाला कौशल्य म्हणजे स्किल हा एक शब्द तुम्हाला व्यवस्थित डिकोड करून ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरी बाब असणार आहे घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षणात्मक म्हणजेच काय, सोप्या भाषेत सांगायचं, एक व्यक्ती एक काम स्वतःच्या मनाने इच्छिक, बघा हाही शब्द वापरला जातो. कोणत्या प्रकारचे बेरोजगारीचे प्रकार किंवा कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी इच्छिक असतात, अनैच्छिक असतात, तेही बघायचे आहेत. मग व्यक्ती हा स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मर्जीने एक काम सोडून दुसऱ्या कामाच्या शोधात जातो आणि काही कालावधीनंतर त्याला ते काम मिळतंय, पण हे काम सोडल्यापासून तर ते काम मिळेपर्यंत जो मधला गॅप गेलेला होता, मधला जो काळ गेला, त्याला काम तर नव्हते. मग काम नव्हते म्हणजे तो बेरोजगार होता, आणि तीच बेरोजगारी म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी असते. त्यानंतर चौथी बाब यामध्ये बघूया आता, जुनाट बेरोजगारी म्हणजे काय, ज्या व्यक्तीला वर्षभर झाले काम नाही त्याला म्हणतात जुनाट बेरोजगारी. त्यानंतर प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम मिळाले असेल, 6 महिन्यासाठी, 9 महिन्यासाठी, 11 महिन्यासाठी काम असेल, कॉन्ट्रॅक्ट संपला, करार संपला, त्याला बेरोजगार व्हावं लागतं, त्यालाच म्हणतात प्रासंगिक बेरोजगारी. त्यानंतर हंगामी बेरोजगारी, हंगामानुसार काम मिळतंय, नंतर काम जात असतं. अशा प्रकारे हे मी दिले तुम्हाला उदाहरणं. यामध्ये अजून 4 ते 5 प्रकार अजून आहेत यामध्ये. तर ह्या बेरोजगारीचे प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये कुठली ऐच्छिक आहे, कुठली अनैच्छिक आहे, कोणत्या वयातील व्यक्तींचा विचार करावा लागतो या ठिकाणी, हे काढत असताना तुम्हाला UPSS काय आहे, त्यानंतर CDS काय आहे, UPSS काय आहे, CDS काय आहे, त्यानंतर CWS काय, तेही समजून घ्यायचंय की यामध्ये तुमच्या अगदी यामध्ये एका वर्षाचा विचार केला जातोय. बघा 1 वर्षात बेरोजगारीचा विचार केला जातोय. यामध्ये डेली रोजच्या रोज कोणाला बेरोजगार म्हणायचंय, म्हणजे यामध्ये दिलेलं आहे बघा की तुम्ही सगळीकडे बघतच असाल किंवा वाचलंही असेल की एका व्यक्तीला जर आठवड्यात 1 तास पण काम मिळत नसेल तर त्याला म्हणतात CDS मधील त्याला बेरोजगार म्हटलं जात आहे बघा, डेलीवालं. आणि विकली म्हणजे काय, तर यामध्ये विकलीचा अर्थ एक असतो यामध्ये
की सॉरी यामध्ये उलट झालंय, विकलीमध्ये कोणताही 1 तास तुम्हाला काम मिळालं पाहिजे, तर डेलीमध्ये रोजच्या रोज तुम्हाला किती तास मिळाले पाहिजे? 4 तास. डेली 4 तास आणि वीक मध्ये कोणता 1 तास, हे कामावर अवलंबून आहे की तुम्ही कुठलं काम करताय. काम करण्याचा मोबदला मिळतच असतो, मात्र यामध्ये 1 वर्ष यामध्ये विचार केला जातोय, 183 दिवसांचा आढावा घेतला जातोय यामध्ये, त्यापेक्षा आणि दुय्यम कामात तुम्ही गुंतलेले पाहिजे. यामध्ये डेली मध्ये तुम्हाला रोज 4 तास काम मिळालं पाहिजे आणि तिसरी बाब असणारे म्हणजे वीकली, यामध्ये तुम्हाला 7 दिवसांमध्ये कोणताही 1 तास काम मिळालं पाहिजे. तर या बाबी तुम्हाला बेरोजगारीमध्ये बघायच्या आहेत. आणि सोबतच मी दारिद्र्याच्या वेळेस सांगितलंय तुम्हाला की दारिद्र्य निर्मूलन करण्याच्या ज्या काही सरकारमार्फत योजना आहेत त्याच गोष्टी इथं सुद्धा जोडतायत. तुम्हाला बेरोजगारी बाबत तिथं सुद्धा अभ्यास करायचा आहे, बरोबर. चला, त्यानंतर याला जोडूनच काही इंडेक्स पण बघायचे असतात बघा तुम्हाला, आणि वारंवार येणारे इंडेक्स आहे त्यामध्ये 3 इंडेक्स आपल्याला वारंवार येत असतात. नंबर 1 तो म्हणजे लॉरेंज वक्र. त्यानंतर फिलिप, त्यानंतर लॅफर. आता लॉरेंज वक्र म्हणजे काय? लॉरेंज वक्र म्हणजे काय तर यामध्ये उत्पन्नातील असमानता दाखवलेली असते. उत्पन्नातील असमानता ज्या वक्राने दाखवलं जातं त्याला लॉरेंज वक्र म्हटलं जातं. आणि हेच लॉरेंज वक्र जर तुम्हाला आकड्याच्या स्वरूपात जर मांडायचं आहे तर यासाठी तुम्हाला गिनी गुणांकात दाखवावं लागत असतं. लॅफर क्लासमध्ये असताना याचा एक वक्रही तुम्हाला दाखवलं जाईल, विस्तृतपणे शिकवलं जाईल, किंवा आपलं एमपी अकॅडमीचं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यावर जा, युट्यूबला जा, त्यावर लॉरेंज वक्र, फिलिप्स वक्र, लॅफर वक्र, क्रुझनेट वक्र हे वक्रांचे 1-1 मिनिटाचे काही सेकंदाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर फिलिप्स वक्र यामध्ये काय आहे तर हे बेरोजगारी संदर्भात आहे. बेरोजगारी संदर्भात, मग बेरोजगारी संदर्भात काय तर यामध्ये दिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस भाववाढ होत असते त्या वेळेस बेरोजगारी ही त्याच प्रमाणात कमी होते. म्हणजे हे एकमेकांच्या विरोधात असते की भाववाढ होते बेरोजगारी कमी, भाववाढ होते बेरोजगारी कमी, मग भाववाढ कमी बेरोजगारी जास्त, असं कोण म्हणतंय? फिलिप्स. तर लॅफर काय म्हणताय बघा, लॅफर हे टॅक्स बाबत आहे. लॅफरचं म्हणणं आहे की टॅक्स असा ठेवावा सरकारने टॅक्स असा ठेवावा की इतका पण जास्त करू नये की टॅक्स पे लोकांना खूप जड होईल. 100 रुपये फॉर एक्झाम्पल, 100 रुपये उत्पन्न आहे आणि मला अगदी 100 द्यावे लागतात, माझ्याकडे काहीच नाही, तर व्यक्ती टॅक्स देणार नाही, म्हणजे उत्पन्नच नाही कमावणार. आणि इतकाही कमी करू नये की सरकारची तिजोरी पैसाच येणार नाही. म्हणजेच काय, सरकार जे विकासात्मक कामं करणारे त्यासाठी पैसाच नसेल सरकारकडे, इतकाही कमी करू नये. मग यात काय असावा तर यात एक आदर्श पद्धत असावी, एक मध्य असावा. देणाऱ्याला सुद्धा टॅक्स जास्त वाटायला नको आणि जास्त पण वाटायला नको, कमी पण वाटायला नको. यामध्ये एक मिडल असलं पाहिजे बघा. यामध्ये सरकारचाही यामध्ये मुबलक निधी आला पाहिजे जो विकासात्मक खर्च केला जाईल. देणाऱ्याला सुद्धा असं वाटेल की ठीक आहे यातला काहीच भाग जातोय माझ्याकडनं. तर ह्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. सोबत क्रुझनेट वक्र बघायचा आहे. क्रुझनेट वक्र हा आर्थिक विकास आणि पर्यावरण संदर्भात आहे. क्रुझनेट वक्र पर्यावरण व आर्थिक विकास या बाबींशी रिलेट आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे जरा सखोल तेवढं बघून घ्या बघा. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आपण आता पंचवार्षिक योजनेकडे जाणार आहोत. पंचवार्षिक योजनेत काय येत असतं बघा. पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना याची समरी किंवा पार्श्वभूमी बघायचंय. एम विश्वेश्वरय्याजी काय म्हटलेले होते यामध्ये, नियोजन करण्यात नष्ट व्हा. त्यांनी या संदर्भात द प्लॅनेट इकॉनॉमी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ सांगितलेला होता बघा. त्या ग्रंथानंतर आपल्याला 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती बघायची आणि त्यानंतर आपण 1944 ला बॉम्बे प्लॅन असेल किंवा गांधी योजना 44 ची असेल त्याला अनुसरून आपण बरोबर पहिली पंचवार्षिक योजना
त्या अंतर्गत त्याच्या अगोदर आपल्याला नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद या संदर्भात समजून घ्यायचंय बघा. आता पहिली पंचवार्षिक योजना यामध्ये बघा, पंचवार्षिक योजना कुठल्या कुठल्या व्यवस्थित करायच्या आहेत. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना, सहावी पंचवार्षिक योजना. या 6 योजनेमध्ये जेवढेही प्रकल्प निर्माण झालेले आहेत ते प्रकल्प वर्षासहित पाठ करून टाका बघा. यांच्यावर प्रश्न वारंवार येत असतो बघा. वर्षांसहित, राज्यांसहित क्लिअर करा. कारण का यावर आलेले प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 51 ते 56 आपण बघत असतो. त्यानंतर 56 ते 61, तिसऱ्याचा असणारे 61 ते 66, चौथ्याला ब्रेक गेलेला होता बघा 69 ते 74, आणि 6वी असणारे बघायला आपल्याला की 80 ते 85 पर्यंत. पण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आतापर्यंतचे आलेले कुठले कुठले प्रकल्प आहे बघा. दामोदर आहे, सिंद्री आहे, भाकरा नांगल आहे, ठीक आहे, पिंपरी चिंचवड अँटीबायोटिक कंपनी आहे. त्यासोबतच आपल्या भरपूर असे प्रकल्प आहे की जे वारंवार येतात, जसं हिराकुड आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले कुठले विचारलेले आहेत, त्यामध्ये भिलाई असणार आहे, त्यानंतर रूरकेला असणार आहे, त्यानंतर भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर असणारे. हे 3 प्रकल्प वारंवार विचारले. जसं मी पहिल्याला म्हटलं तुम्हाला की काय येणारे, हिरापूर, सिंद्री, की जो पश्चिम बंगाल झारखंड मध्ये आहे, खत प्रकल्प बघा. त्यानंतर दामोदर हाही येत असतो बघा, दामोदर. त्यानंतर पिंपरी चिंचवड अँटीबायोटिक कंपनी, त्यानंतर भाकरा नांगल. तिसऱ्यामध्ये जर बघितले तर काही प्रकल्प येथे बघायचे काय झालंय त्यामध्ये. त्यानंतर बोकारो नावाचा प्रकल्प असणार आहे, बोकारो हा सुद्धा तुम्हाला चौथ्यात बघायचा आहे. 6व्यामध्ये कुठला असणार आहे, विशाखा पट्टणम आणि सालेम नावाचा. हे 2 प्रकल्प आहेत. हे प्रकल्प तुम्हाला आवर्जून बघायचे, या योजनेमधले येत असतात बघा. त्यानंतर या योजनेच्या कालावधीमध्ये, या योजनेमध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये नेमका मुख्य भर कशावर होता, ही एक बाब तुम्हाला बघायची. मुख्य भर कशावर होता. त्यानंतर अध्यक्ष तर सर्वांनाच पाठ असतात बघा. त्याऐवजी मी तर म्हणेल अध्यक्ष बऱ्यापैकी सगळ्यांनाच पाठ असतात. कारण का तर पंतप्रधान हेच या नियोजन आयोगाचे त्या ठिकाणी अध्यक्ष असतात, म्हणून ते पाठ असतात. यात बघायचं आहे तुम्हाला की मुख्य भर या ठिकाणी. त्यानंतर बघायचं आहे मुख्य भर कशावर आहे. त्यानंतर कोणाचं मॉडेल वापरलेलं होतं त्या काळामध्ये, मॉडेल कोणाचं मॉडेल यामध्ये वापरण्यात आलेलं होतं. त्यानंतर मुख्य भर सर्वाधिक खर्च हा कशावर करण्यात आलेला होता हे बघायचं आहे बघा. या 4 बाबी, मुख्य भर, अध्यक्ष, काही उपाध्यक्ष पण करायचे आहेत, कारण भविष्यात तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. आतापर्यंत अध्यक्ष विचारलेत, पुढे उपाध्यक्ष विचारले जाऊ शकतात. खास करून कुठले उपाध्यक्ष करायचे तुम्हाला, पंचवार्षिक योजना 1, 2 आणि 3 यामध्ये आवर्जून करायचे. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की योजना आपण म्हणतो की सरकती योजना, यामध्ये सुटीचा काळ असणारे वार्षिक योजना, यामध्ये तुम्हाला 3 वर्ष या 3 बाबी समजून घ्यायच्या आहेत. 1966 ते 69, 1978 ते 80, त्यानंतर 1990 ते 92. हे यातली कारण सुद्धा समजून घ्यायची आहेत काय 3 मध्ये. 1 सरकती योजना, सुटीचा काळ, वार्षिक योजना, नेमकं ह्या 3 बाबी का निर्माण झालेल्या आहेत यामध्ये, तेही बघायची यामध्ये. ठीक आहे, तर एवढ्या बाबी तुम्हाला बघायच्या आहेत. पंचवार्षिक योजना याची पार्श्वभूमी बघायची. त्यानंतर तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी यातले प्रकल्प बघायचे. त्यानंतर सुटीचा काळ असणारी सरकती योजना, वार्षिक योजना हे तुम्हाला बघायचंय. त्यानंतर योजनांचा मुख्य भर काय होता, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, मॉडेल कोणाचं होतं त्या ठिकाणी. त्यानंतर खर्च कुठं सर्वाधिक केला जात होता, आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेत काय काय महत्वाच्या बाबी आहेत त्या वर्षासहित तुम्हाला त्यांचा क्रम लावून ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला या बाबी सगळ्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहेत. तर इत्यादी गोष्टी तुम्हाला पंचवार्षिक योजनेत बघाव्या लागतात आवर्जून. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण आता पुढचा एक मुद्दा आहे आपला
पंचवार्षिक योजनेनंतर भारतीय कर रचना, भारतीय कर रचना यामध्ये एक गोष्ट बघायची तुम्हाला, भारतीय कर रचना संकल्पना की कर काय असतंय बाबा, कर हे सक्तीचं देणं असतं, कलम नंबर किती त्यामध्ये 265 नुसार हे बघायचं आणि पुढे चालून कराचे प्रकार. मग कराचे खास करून हे दोन प्रकार आवर्जून करायचे, एक आहे प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष. मग यामध्ये प्रत्यक्ष मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त आलेले काय आहे तर वैयक्तिक. मग हा वैयक्तिक कर व्यवस्थित समजून घ्यायचा. वैयक्तिक कर ज्यालाच म्हणतो आपण प्राप्ती कर, ज्यालाच म्हणतो आपण आयकर, आणि दुसरा आहे महामंडळ ज्याला म्हणतो आपण कंपनी कर किंवा महामंडळ कर, महामंडळ कर किंवा निगम कर या नावाने ओळखतो. मग आता याचं उत्तर बघण्यासाठी बघा सोपी गोष्ट आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा जो टॅक्स असतो त्याला प्रत्यक्ष कर. आणि अप्रत्यक्ष कर मध्ये तुम्हाला आवर्जून जीएसटी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जीएसटी संदर्भातल्या बाबी समजूनच घ्यायच्या आहे. जीएसटी किती टप्प्यावर आकारला जातो, सध्या जीएसटीत काही बदल करण्यात आलेला आहे का, जीएसटी काउन्सिल किंवा या संदर्भातल्या बाबी समजून घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला. मग यातल्या संकल्पना पण बघायच्या आहेत की वैयक्तिक कर म्हणजे प्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या उत्पन्नावर आकारला जातो, मात्र अप्रत्यक्ष कराचा बोजा हा अंतिम बोजा ग्राहकांवरच पडत असतो. तर व्हाय, का आणि कसा, का आणि कसा याही बाबी समजून घ्यायच्या. मग यासाठी प्रोडक्ट बनतंय, किती टप्प्यावर जात आहे, अंतिम त्याची प्राइस शेवटपर्यंत कशी जाते, मग ठिकठिकाणी ज्यांच्याकडे जातात त्यांना प्रॉफिट कसा निघतोय आणि अंतिम बोजा ग्राहकांवर कसा पोचतोय, तर ह्या बाबी समजून घ्यायच्या यामध्ये बघा. ठीक आहे. त्यानंतर सरकारच्या तिजोरीमध्ये म्हणजे सरकारला येणारा जो काही महसूल आहे, टॅक्स आहे, त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघायची की कोणाला किती टॅक्स भरावा लागतो. ही गोष्ट नेहमी सरकारने बजेटमध्ये मांडलेली असते, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. अर्थसंकल्पात या बाबींचा बरोबर उल्लेख असतो की कोणाला किती टॅक्स भरायचा आहे, कोणाचं उत्पन्न किती आहे तर किती टॅक्स लागणार आहे. मग याला अनुसंगून आपण करंट जोडायचं या ठिकाणी की तुम्हाला बजेटमध्ये उल्लेख केलेलं टॅक्स प्रमाणे व्यवस्थित लावून घ्यायचंय, किती ते किती दरम्यान किती टॅक्स भरायचा आहे. दुसरी गोष्ट, सरकारला येणाऱ्या एकूण महसुली जमेमध्ये आपण म्हणू की महसुली जमेमध्ये नेमका या टॅक्स मध्ये कोणत्या टॅक्स मार्फत सर्वाधिक पैसा येतोय याचा क्रम लावायचा आहे. सर्वाधिक पैसा की जीएसटीने सर्वाधिक येतोय का, की प्राप्ती करणे येतोय, की कंपनी करणे येतोय या ठिकाणी, तर त्याचा एक क्रम आवर्जून लावायचा. म्हणजे या टॅक्सचा तुम्हाला क्रम लावायचा आहे. सरकारकडे सर्वात जास्त येणारा पैसा हा कोणत्या टॅक्स मधनं येतोय. त्यानंतर तुम्हाला बजेटमध्ये आता ह्या करंटमध्ये नेमकं करंटमध्ये बघायचं आहे की करंटमध्ये कोणाला किती टॅक्स लागणार आहे या बाबी बघायच्या आहे. आणि टॅक्स संदर्भात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर संदर्भात ज्याही समिती असतील त्या बघायच्या आहेत. मग त्यामध्ये वॅट संदर्भात एलके झा कमिटी असणार आहे किंवा राजा चेलैया समिती असणार आहे किंवा केडकर समिती असणार आहे, राजमन्नार समिती असणार आहे. या समित्या सुद्धा तुम्हाला एक पेजवर लिहून पाठ करून घ्यायच्या आहेत बघा. कारण वर्षानुसार म्हणजे प्रश्न कसा येत असतो की ठराविक समिती दिलेली असते, या समितीचं वर्ष दिलेलं असतं आणि ही समिती कोणत्या टॅक्स बाबत आहे असा एक प्रश्न विचारला जातो किंवा या समितीच्या शिफारशी विचारल्या जातात. मग तुम्हाला भारतीय कर रचनेमध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर संकल्पना समजायच्या. त्यानंतर वैयक्तिक कर प्राप्ती कर ज्यालाच म्हणतो आपण की त्याला इन्कम म्हणजेच उत्पन्नावरील कर म्हणतो. मग इकडे महामंडळ निगम कंपनी कर हे समजून घ्यायचा. जीएसटी काय असतो, कसा आकारला जातो तोही समजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर यामध्ये बजेटमध्ये किती किती टॅक्स आकारला जातोय ही एक बाब समजून घ्यायची. त्यानंतर सरकारकडे निर्माण होणारा किंवा येणारा महसूल हा या टॅक्स मध्ये कोणता जास्त आहे कुठला कमी आहे याचा क्रम लावायचा. हाही क्रम समजून घ्यायचा आहे बघा तुम्ही. तर या गोष्टी तुम्हाला बजेटमध्ये करायच्या आहे आणि हे चॅप्टर तुम्हाला सार्वजनिक वित्तमध्ये कामी येत असतं. मग सार्वजनिक वित्तामध्ये बघा आता पुढचं चॅप्टर आहे सार्वजनिक वित्त. या सार्वजनिक वित्तात काय करायचंय तर मूळ या संकल्पना बघून घ्या की यामध्ये अर्थसंकल्पाला सुरुवात कधीपासून झाली याची थोडी पार्श्वभूमी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बघा. पार्श्वभूमी का हा कधीपासून सुरुवात करण्यात आली, आताचा अर्थसंकल्प कितवा आहे, कोणी मांडलेला आहे, त्यानंतर आतापर्यंत हा अर्थसंकल्प केंद्रीय असेल किंवा राज्याचा असणार आहे. तर यामध्ये जर केंद्राचा असणार आहे तर कलम नंबर 112 आणि राज्याचा असणार आहे तर कलम नंबर 202 यानुसार मांडलं जातं. मग कोण मांडतंय याला नेमकं
प्रस्तुत कसा केला जात आहे, याचं पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे ते तुम्हाला बघायचं आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन गोष्टी आहेत. यामध्ये अर्थसंकल्प मांडणे सरकारमार्फत एक धोरण मांडलं जातंय बघा, ज्याला म्हणतो मी राजकोषीय धोरण. आता या राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसीत नेमकं काय असतं, तर यामध्ये दोन बाबी असतात की सरकारकडे येणारा पैसा म्हणजे होणारी जमा, याला मी म्हणतो उत्पन्न, आणि यातनं होणारा खर्च, याचा लेखाजोखा यामध्ये मांडलेला असतो, त्यालाच म्हणतो आपण राजकोषीय धोरण. मग आता बजेट बघत असताना, सार्वजनिक वित्ताचा अभ्यास करत असताना सरकारकडे येणारा पैसा आणि जाणारा पैसा इथं सुद्धा आपल्याला बघायचंय, त्याच्यावर प्रश्न येतच असतो. प्रश्न कसा येत असतो बघा आता तुम्ही, की यामध्ये बघा अर्थसंकल्प दोन प्रकारच्या, जमा दोन प्रकारच्या आणि खर्च दोन प्रकारचे असतात. यामध्ये एक खर्च आहे, एक जमा आहे महसुली जमा, आणि दुसरा आहे यामध्ये भांडवली जमा. खर्चामध्ये सुद्धा दोन आहेत, एक आहे भांडवली खर्च आणि दुसरा आहे महसुली खर्च. मग प्रश्न कसे आलेले आहेत या, की नेमकं महसुली जमेमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बाबी येत असतात व कोणत्या येत नाहीत. तर महसुली जमेमध्ये काय काय बाबी येतात, सरकारसाठी हे छान बाब असते. यामध्ये टॅक्स नॉन टॅक्सच्या स्वरूपात सरकारकडे येणारा पैसा असतो. त्यानंतर तुम्हाला विचारलंय की भांडवली जमा म्हणजे काय. भांडवली जमा नेहमी काय निर्माण करते, कर्ज निर्माण करत असते. ठीक आहे. त्यानंतर भांडवली खर्च हा कसा असतो, हा विकासात्मक खर्च असतो, विकासात्मक. महसुली खर्च कसा असतो, हा सरकारच्या तिजोरीला खाली करणारा असतो, असं म्हटलं जातं बघा यामध्ये. मग सरकारच्या तिजोरीने किंवा सरकारच्या अँगलने जर विचार केला तर कुठल्या बाबी चांगल्या आहेत, महसुली जमा आणि भांडवली खर्च, या दोन बाबी सरकारच्या दृष्टीने छान असतात बघा. मग आता यामध्ये हे बघितलं की महसुली जमेमध्ये काय येत आहे, भांडवली जमेमध्ये काय येणार, भांडवली महसुली खर्चात काय येणार, भांडवली खर्चात काय येणार, या गोष्टी कळल्या समजल्या की त्यानंतर मग तुटींकडे बघायचं. आता तूट कशा आणि काय, यामध्ये तूट बघायचे आहेत बघा तुम्हाला, की तुटी कोणत्या कोणत्या अभ्यास करायच्या आहेत तुम्हाला. खास करून तुटींमध्ये तुम्हाला बघायचंय पहिली महसुली तूट. या ठिकाणी बघा सोप्या शब्दात महसुली खर्च हा जास्त असेल महसुली उत्पन्नाच्या तुलनेत, तर महसुली तूट निर्माण होते. दुसरा आहे भांडवली तूट. तिसरं बघायचंय की अर्थसंकल्पीय तूट जी बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर राजकोषीय तूट, त्यानंतर प्रभावी महसुली तूट, आणि 6वी आहे ते म्हणजे परिणामी ह्या बाबी तुम्हाला बघायच्या आहेत बघा, की यामध्ये महसुली तूट, भांडवली तूट, महसुली तूट, भांडवली तूट, त्यानंतर तुम्हाला अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट, प्रभावी महसूल तूट, आणि यामध्ये जी राजकोषीय तुटीतनं व्याज मायनस केल्यानंतर मिळते त्याला म्हणतो आपण प्राथमिक तूट, तेही बघायची बघा तुम्हाला. तर ह्या बाबी तुम्हाला तुटींमध्ये बघायच्या आहेत. आता या तूट या खास करून कुठल्या, तर महसुली तूट तुम्हाला बघायचं आहे की महसुली तूट आणि राजकोषीय तूट या दोन्ही तूट नियंत्रणात आणण्यासाठी FRBM हा ऍक्ट 2003 मध्ये आणण्यात आला. ऍक्ट, ह्या ऍक्टचा उद्देश काय त्या ठिकाणी बघायचंय. या ऍक्टचे अध्यक्ष कोण आहेत किंवा टार्गेट काय त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. या राजकोषीय तूट इतकं सार्वजनिक वित्ताचं तुम्ही इतकं बघितल्यानंतर महत्वाच्या गोष्टी येणार आहेत बघा. त्यानंतर इंडेक्स म्हणजे महत्वाचे निर्देशांक. आता निर्देशांकात काय करायचं आहे, तर सर्वात जास्त येणारं
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांक तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत. मग याचे आयाम असतील किंवा हा कोणत्या बेसवर काढला जातोय, यामध्ये 3 गोष्टी आहेत यामध्ये, की यामध्ये किती ते किती दरम्यान यामध्ये आकडे दाखवले जात आहेत. त्यामध्ये कुठली कंट्री यामध्ये पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी, हे बघायचं आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक, भारत त्या ठिकाणी भारताचा क्रमांक एसडीआय मध्ये नेमका कोणत्या क्रमांकावर आपण आहोत ते आपल्याला बघायचं आहे. भारताच्या लगत असणाऱ्या ज्या कंट्री आहेत त्यांच्या सोबत आपण तुलनात्मक विचार करायचा आहे बघा. त्या ठिकाणी की आपण कुठे आहोत, पुढे आहोत, मागे आहोत, कितीचा फरक आहे ते बघायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. एसडीआय मध्ये सगळ्यात कमी किंवा सगळ्यात कमीकडे कोण आहे, एसडीआय किती ते किती दरम्यान मोजलं म्हणजे 0 ते 1 च्या दरम्यान मोजलं जात असतं, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर एसडीआय ला सुरुवात कधीपासून झाली हे सांगितलंय कोणी, एसडीआय चे जनक कोणाला म्हणतात, ठीक आहे. या कोणाच्या संकल्पनेने एसडीआय निर्माण झालेला आहे तो तुम्हाला बघायचा आहे. त्यानंतर दुसरी बाब असणार आहे यामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याला म्हणतो आपण एमपीआय. हे कोण काढतंय, कोण प्रकाशित करतंय, यामध्ये किती बाबींचा विचार केला जातोय आणि भारत नेमक्या कोणत्या स्थानावर आहे. मग जीआय असतील किंवा काही हंगर इंडेक्स असतील, हॅपीनेस इंडेक्स असतील, ते तुम्हाला इंडेक्स आणि त्यामध्ये भारताचं स्थान हे कोणतं आहे ते बघायचं आहे बघा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना, शेवटली बाब आहे आता ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये तुम्हाला एक IMF बघायची, वर्ल्ड बँक बघायची, त्यानंतर ब्रिक्स ही संघटना आवर्जून बघायची आहे बघा. याला मी अगदी स्टार करून ठेवतो, वारंवार येणारे प्रश्न आहेत बघा याच्यावर. त्यानंतर G7 बघायची बघा तुम्हाला. त्यानंतर G20 बघायची या ठिकाणी. तर ह्या 3-4 ज्या बाबी आहेत ह्या तुम्ही आवर्जून बघायच्या आहेत. याच्यावर वारंवार प्रश्न येत असतात बघा. या खास करून मी ब्रिक्स वर टिक्का करून दिलेला आहे. तर सर्वात जास्त प्रश्न हे ब्रिक्स वरच आलेले आहेत बघा आंतरराष्ट्रीय संघटनेत जर बघितलं. आणि शेवटली बाब असणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब, की कृषी, उद्योग आणि सेवा ह्या तिघांचा कंपॅरेटिव्हली आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तो कशाच्या अँगलने, तर मी सुरुवातीलाच म्हटलं जीडीपीच्या अँगलने, की 1950-51 मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा, सेवा क्षेत्राचा वाटा हा जीडीपी मध्ये किती होता आणि त्या काळामध्ये रोजगार प्रोव्हाइड करणं हे किती किती होतं त्यात. त्यानंतर 2024-25 इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला. 2024-25 मध्ये हा उत्पन्नातील वाटा किती आहे, उद्योग किती, सेवा किती, म्हणजेच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील की भारत स्वातंत्र्यापासून आज तागा कृषी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा हा घसरता आहे, कमी कमी होणार आहे, बरोबर. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही सेवा आधारित बनत चाललेली आहे, बरोबर. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधाराकडनं ही सेवा आधारित बनत चालली, याला संरचनात्मक बदल म्हणतात. आता मेन्सला आलेला प्रश्न होता बघा संरचनात्मक बदल, तर हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र हे 1991 पर्यंत हे वाढतं होतं, 91 नंतर ते स्थिर आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्वच कृषी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो प्राथमिक क्षेत्र, हे सर्वांचं प्रमाण जीडीपीतलं कमी होत आहे का, तर त्या ठिकाणी दिसेल की या ठिकाणी मासेमारी हे कमी न होता वाढते, मात्र बाकी गोष्टी कमी होत आहे. जसं उद्योगाला आपण द्वितीय क्षेत्र म्हणतो आणि सेवेला आपण तृतीय क्षेत्र या नावाने ओळखत असतो. कंपॅरेटिव्हली मित्रांनो बघत असताना तुम्ही हे वर्ष पण आवर्जून जोडा. 1990 1991 हे वर्ष सुद्धा आहे बघा. कारण काय होतंय की बरेच जण मी बघत असतो 1950-51 करतात, रिसेंट मधलं वर्ष करतात, मात्र 90-91 जिथून अर्थव्यवस्थेला बऱ्यापैकी आपल्याला टर्न मिळालेला आहे ते वर्ष सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. की या ठिकाणी कृषी क्षेत्रातला वाटा, उद्योगातला वाटा किती आणि सेवा क्षेत्रातला वाटा किती हे तुम्हाला बघायचं आहे. तर बघा साधारणतः मी 12 ते 13 चॅप्टर सांगितले मित्रांनो. मला जितकं शक्य झालं तितके मी पॉइंट या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला मला अगदी
अगदी माझा आतापर्यंतचा अनालिसिस असं म्हणतंय की याच्यावर अगदी 12, 13, 14 प्रश्न हे वारंवार या पद्धतीने येतात. एकूण 15 पैकी जर तुम्ही बघितलं असतील तर याला अराउंड आजूबाजूला विचारले जाणारे प्रश्न जे मी आता सांगितलेले आहेत. जे मित्र जिथं तयारी करत असतील बघा, त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही बऱ्यापैकी संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. फॅक्च्युअल गोष्टी त्यामध्ये ऍड करा. जसं एक बाब मी सांगायचं विसरलो, यात रुपयाचं अवमूल्यन कधी झालं त्याही बाबी ऍड करा. त्यानंतर यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात जे करंट ओरिएंटेड जे आहेत तेही व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. तर या पद्धतीने आपलं हे सिलेबस ओरिएंटेड लेक्चर होतं. आतापर्यंत घेतलेलं जेही आपल्याला अगदी 2 ओळीतला जो सिलेबस असतो तोच मी मोठ्या प्रमाणात किंवा त्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी येतात ते मी तुम्हाला विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी लेक्चर व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. एमपीए अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण नियमितरित्या भेटत जाऊ. आपलं एमपीए अकॅडमीचं एक ऍप आहे ते डाउनलोड करा व पुढील जेही आपल्या किंवा जी आपली एक लेक्चरची जी सिरीज आहे ते कंटिन्यू तुम्ही बघत राहावी असं मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. थँक्यू.